नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्रग इन्स्पेक्टर FDA ग्रुप बीच्या सिलेबसबद्दल. ठीक आहे, हे बघा, याच्यामध्ये जे टोटल प्रश्न असणार आहेत ते असणार आहेत 100 आणि किती मार्कसाठी असणार आहे 200 मार्कासाठी पेपर असणार आहे. एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे, जी इंटरव्ह्यू असेल तो असेल 50 मार्क्ससाठी आणि जो टोटल हा जी एक्झाम आहे ती असणार आहे 200 मार्क्ससाठी. पुढे बघा, याच्या आपण जर सिलेबसमध्ये बघितलं, याचे मेन टॉपिक्स आहेत फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. याच्यामध्ये सब पार्ट्स बघा फिजिओलॉजीचे. याच्यामध्ये जे काही ह्युमन फिजिओलॉजी आहे हा पार्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, जसे की कंपोजिशन, फंक्शन ऑफ ब्लड एलिमेंट्स, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. कोॲग्युलेशन म्हणजे कोणत्या प्रकारे ब्लडचं साठतं अखडतं ते असतं कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. याच्यामध्ये बघताय ब्लड ग्रुप्स, कोणते कोणते वेगवेगळे ब्लड ग्रुप्स आहेत, कोणकोणता डोनर आहे, एकमेकांचे डोनर्स बद्दल पण. ओके, याच्यामध्ये बघताय नेक्स्ट ब्लड कंपोनंट्स, वेगवेगळे ब्लडचे कंपोनंट्स, जसे की RBCs, WBCs, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, या सर्व गोष्टी कशामध्ये ब्लड कंपोनंट्समध्ये त्यांचं फंक्शन काय आहे. ओके, प्रत्येक सेलचं काहीतरी काम असतं त्याच्या रिलेटेड हे विचारलं जाईल. होल ह्युमन ब्लड IP, ब्लड बँक्स आणि त्यांचं ऑपरेशन कसं होणार आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय असतात, या सर्व गोष्टी आपण फिजिओलॉजीमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर बघताय पॅथोफिजिओलॉजी, त्याच्यामध्ये STD दॅट इज सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस हे एड्स आहेत. त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी, ओके, हायपर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स अ ड्रग किंवा एलिमेंट्स किंवा नॅचरल जे सबस्टन्सेस असतात त्याच्यानुसार जी होणारी हायपर सेन्सिटिव्हिटी आहे ती आपण याच्यामध्ये बघणार आहेत. त्यानंतर आहेत HBS AG अँटीजेन्स. ओके, हे आहे पॅथोफिजिओलॉजीचं. त्यानंतर तुम्ही बघणार आहात फार्मॅकोलॉजी. ओके, याच्यामध्ये काय फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन, ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन, अँटी हायपर सेन्सिटिव्ह ड्रग. ओके, हायपर सेन्सिटिव्हिटीला कमी करण्यासाठी कोणते ड्रग्स वापरले जातात. अँटीपायरेटिक्स म्हणजे कोणते असतात, जे फिवर कमी करण्यासाठी वापरतात. फिवर कमी करण्यासाठी अँटीपायरेटिक. ॲनल्जेसिक्स हे असतात अँटी किंवा पेनकिलर्स ॲनल्जेसिक्स असतात. त्यानंतर बघणार आहात अँटीट्युसिव्ह, सिडेटिव्स, कोणते सिडेटिव्स वापरले जातात, हायपोग्नॉटिक्स, ओपिओइड्स पण हे पेन रिलीफ करण्यासाठी वापरले जातात, ओपिओइड्स. NSAIDs. त्यानंतर आहेत लोकल अॅनेस्थेटिक्स, जे भूल देण्यासाठी वापरतात ते असतात अॅनेस्थेटिक्स. त्यानंतर किमोथेरप्युटिक एजंट्स इंक्लुडिंग अँटी कॅन्सर ड्रग्स, अँटीफंगल एजंट्स, ड्रग्स अफेक्टिंग सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट इज CNS. अँटी ड्रग्स आहेत, कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग्स, हॉर्मोन्स, ड्रग ॲक्टिंग ऑन युटेरस. हे जे सगळे टाइप्स ऑफ ड्रग्स आहेत हे कशामध्ये तुम्ही फार्मॅकोलॉजीच्या सब्जेक्ट्समध्ये पण शिकतात, तेच ही इथे टाइप्स ऑफ डिफरंट ड्रग्स ॲडेड आहेत. त्यानंतर टॉक्सिकोलॉजीमध्ये बघा क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन, चिलेटिंग एजंट्स, हेवी मेटल्स आणि अँटीडोट्स याच्यामध्ये कव्हर केले गेलेत. त्यानंतर इम्पॉर्टंट सेक्शन आहे मायक्रोबायोलॉजीचा, ज्याच्यामध्ये स्टरिलायझेशन प्रोसिजर, ज्या की कशा असतात केमिकल, फिजिकल, हे डिफरंट टाइप्स ऑफ स्टरिलायझेशन मेथड्स आहेत. त्याचे सब पॉइंट्स पण असणार आहेत, जे तुम्ही स्टरिलायझेशन प्रोसिजरमध्ये स्टडी करतात. अँटीसेप्टिक टेक्निक्स, वेगवेगळ्या अँटीसेप्टिक टेक्निक कोणत्या वापरले जातात, डिसइन्फेक्टंट्स कोणते आहेत आणि कुठल्या ठिकाणी वापरतात, पायरोजेन्स, लाल टेस्ट, असेज ऑफ अँटीबायोटिक्स, व्हायटॅमिन्स, बायोकेमिकल, सिरोलॉजिकल, व्हायरोलॉजिकल टेक्निक्स आहेत, BOD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड दॅट इज BOD याच्यामध्ये स्टडी करणार. डिफरंट मीडिया, ओके, काही बॅक्टेरियल मीडियाज असतात, काही फंगससाठी मीडियाज असतात, काही सिलेक्टिव्ह मीडिया, त्याचबरोबर काही व्हायरसेससाठी कोणते मीडिया वापरले जातात. मीडिया आर्टिफिशियल मीडियावरती नाही, पण ते ह्युमन सेल लाईन्स वरती व्हायरसेस ग्रो होणार आहेत. आणि मायक्रोबियल ड्रग रेझिस्टन्स ही एक जी प्रोसेस आहे जी मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये डेव्हलप होते, ते तुम्ही स्टडी करणार आहे. मायक्रोबियल लिमिट टेस्ट, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑफ कॉमन ऑकरन्स. ओके, हे सर्व तुम्ही टॉपिक्स मायक्रोबायोलॉजीमध्ये स्टडी करणार आहात.
त्यानंतर बघताय बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्स किंवा फार्मास्युटिकल्स. ओके, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री पण आहे आणि केमिस्ट्री ऑफ ड्रग्स पण आहे. म्हणजे जे आपण नॉर्मली DNA, RNA, न्यूक्लिक ऍसिड, कंपोनंट्स, एन्झाईम, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, लिपिड्स, जे सगळे एक बायोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे, ते तुम्ही याच्यामध्ये स्टडी करणार आहे. इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट, वॅक्सिन, सेरा. ओके, त्यानंतर आहेत आयसोमर्स, टोटोमर्स, फर्मेंटेशन, सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, डायोझोन रिॲक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स. 3.3 मध्ये बघा, याच्यामध्ये डोसेज फॉर्म्स, सस्टेन रिलीज म्हणजे कसा रिलीज केला पाहिजे, एंटेरिक कोटिंग जे तुम्ही स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाऊन ते ड्रग रिलीज होतात त्याच्यासाठी एंटेरिक कोटिंग ही केली जाते मेडिसिन्सला, त्याच्याबद्दल तुम्ही स्टडी करणार आहे. न्यू ड्रग्स कोणते आहेत, पॅरेंटल ड्रग्स. पॅरेंटल ड्रग्स असे कोणते ड्रग्स असतात जे डिरेक्टली IV थ्रू दिले जातात. ओके, इंट्राव्हेनस असतात आणि त्यांचं काय असणार, बायो अवेबिलिटी जास्त असते. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी पॅरेंटल ड्रग्स मध्ये स्टडी करणार. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस काय असतात, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस, रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, कोणत्या वेजने किंवा ओरली मेडिसिन दिलंय, रेक्टल थ्रू दिलंय किंवा ओरिफायसेसनी दिलंय किंवा IV ने दिलंय, दॅट आर ऑल रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग. प्रिझर्वेटिव्ह कोणते, प्रिझर्वेटिव्ह, सस्पेंडिंग इम्युल्सिफाईंग एजंट्स. इम्युल्सिफाईंग वाचलं असेल, दोन वेगळ्या किंवा इमिसिबल सबस्टन्सेसला जर तुम्हाला मिक्स करायचं असतं किंवा एका लेवलपर्यंत मिक्सअप करतात त्याला असतात इम्युल्सिफाईंग एजंट्स. टाइप्स ऑफ व्हेकल्स, टाइप्स ऑफ वॉटर स्टोरेज कंडिशन्स ऑफ फार्मास्युटिकल्स. या सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये 3.3 मध्ये स्टडी करणार आहात. पुढे बघताय प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ अनालिसिस, UV स्पेक्ट्रा, IR, HPLC, GLC, ऑटोमिक ॲब्झॉर्प्शन, HPTLC, LCMS आणि लिमिट टेस्ट, हेवी मेटल डिव्हाइसेस. या सगळ्या टेस्ट कशामध्ये, 3.4 मध्ये. 3.5 मध्ये बघा, सर्जिकल मेडिकल डिव्हाइसेस, सूचर्स जे आहेत ते याच्यामध्ये स्टडी करणार आहेत. आणि जो 3.6 आहे तो लॉजच्या रिलेटेड आहे. ओके, तो पूर्ण लॉज याच्यामध्ये आहेत, शेड्यूल्स, त्याचे डेफिनेशन्स, या सगळ्या गोष्टी 3.6 मध्ये आहेत. तर 4 पॉइंट बघा जो इम्पॉर्टंट आहे, जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिक्स किंवा मेडिसिन फील्ड. याच्यामध्ये जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहेत तो स्टडी करताय, DPCO, NPPA. नार्कोटिक्स, ड्रग्स, पॉइझन्स, अँटीडोट्स आहेत, इसेन्शियल ड्रग्स, सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी, न्यूट्रासिटिकल्स, मॅजिक रेमिडीज, ऍक्ट्स अँड रूल्स, इम्पॉर्टन्स ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे GMP एंटिफिकेशन. त्यानंतर करंट इव्हेंट्स बघणार आहेत तुम्ही, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. या सर्व गोष्टी 4 पॉइंट मध्ये तुम्ही कव्हर करणार. आणि त्यानंतर आहे इंटेलिजन्स टेस्ट, क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फॉर कॅन्डिडेट्स कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. ही जी इंटेलिजन्स टेस्ट आहेत. ओके, त्यानुसार हा पूर्ण सिलेबस कशाचा आहे, ड्रग इन्स्पेक्टरचा. ओके, जे ग्रुप बी मध्ये असेल. जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर अकॅडमीच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण लेक्चर सिरीज आणणार आहोत. जर तुम्हाला या बॅचेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकतात. पुढील इन्फॉर्मेशनसाठी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूयात आपण पुढील लेक्चरमध्ये.